दर दिवसाला साधारण 61 गुन्ह्याची नोंद, तर तासाला सरासरी 2.5 गुन्हे, तर 23 मिनिटाला 1 गुन्हा ही आकडेवारी आहे महाराष्ट्रातील बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याची। सांगण्याचं कारण दुसरं तिसरं काही नसून नसरापूरची अमानुष घटना। 65 वर्षीय नराधम आणि अगदी कोवळी पीडिता। घटना ऐकताच डोकं अगदी सुन्न होतं आणि आपण केवळ विचार करतो की माणूस आणि जनावरातील फरक संपत चाललाय। हिंस्र स्वापद जेवढी हिंस्र वागत नाहीत त्याहून अधिक माणसं बिघडताना समाज पाहतोय। सुरुवातीला सांगितलेली आकडेवारी ही सरकारी आहे। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ही लेटेस्ट आकडेवारी यानुसार महाराष्ट्रात बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे। 2023 या एका वर्षात बालकांवरील अत्याचाराचे थोडके नाही तर 22,390 गुन्हे नोंदवले गेलेत। राज्यात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद असणारी 5 ठिकाणं पाहिली तर मुंबई, ठाणे, पुणे, मीरा भाईंदर आणि 5वे ठिकाण आहे पुणे ग्रामीण। होय, हाच पुणे ग्रामीण परिसर ज्या परिसरात नसरापूरचाही समावेश होतो। पुणे ग्रामीण भागाची आकडेवारी पाहिली तर एका वर्षात 401 गुन्ह्याची नोंद आहे। त्यापैकी 400 गुन्हे हे मुलीशी संबंधित आहेत। मागच्या 3 वर्षातील आकडेवारी पाहता दरवर्षी गुन्ह्याची संख्या वाढलेली आपल्याला दिसते। सरकारने सरकारी आकडेवारीकडे कानाडोळा केला नसता तर कदाचित नसरापूरची चिमुरडी वाचली असती। बालकांवरील अत्याचार आणि अपहरणाच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशात 10व्या स्थानावर आहे। तोच महाराष्ट्र जो आधार या भारताचा, असं आपण गाण्यात म्हणतो। नसरापूरच्या त्या लहान लेकरास भावपूर्ण श्रद्धांजली।